नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शैक्षणिक संस्थेचा संस्थाचालकच आरोपी निघालाय। शिक्षकांचा बनावट आयडी बनवणारा आता अटकेत आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यात 48 शिक्षकांचा बनावट शालार्थ आयडी तयार करणारा संस्थाचालक अखेर अटकेत आहे। अंजिकर शांतिनिकेतन शैक्षणिक संस्थेचा संस्थाचालक ओंकार भाऊराव अंजिकर याला अटक करण्यात आली आहे। अंजिकर यानं आपल्याच संस्थेचं बनावट लेटर हेड वापरून अपात्र मुख्याध्यापक पराग पुडके यानं पद मिळवल्याची तक्रार केली होती आणि या पार्श्वभूमीवर अखेर आता त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे शैक्षणिक संस्थेचा संस्थाचालकच हा आरोपी निघाला। नागपूरमध्ये शिक्षण उपसंचालक यात बनावट आयडी बनवण्याचा स्कॅम पुढे आलेला होता आणि यातच आता हा शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी बनावट आयडी बनवणारा अटकेत असल्याची माहिती समोर आलेली आहे। शैक्षणिक संस्थेचा संस्थाचालकच हा आरोपी निघालेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता ही मोठी कारवाई नागपूरमध्ये करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शैक्षणिक संस्थेचा संस्थाचालकच आरोपी निघालाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस महातुरे यांच्याकडून। तेजस, नागपूरमध्ये शैक्षणिक संस्थेचा संस्थाचालकच आरोपी निघाला, काय अधिक तपशील? नक्कीच जर बघितलं असेल शाळेच्या आयडी घोटाळ्यात आतापर्यंत 15 ते 16 शिक्षकांना अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर 48 शिक्षकांच्या बनावट शालार्थ आयडी तयार करण्याचा हा संचालक अटकेत आहे। अंजिकर शांतिनिकेतन शैक्षणिक संस्था चालक आहे। त्यासोबत ओंकार भाऊराव अंजिकर याला अटक करण्यात आली। अंजिकर याने आपल्या संस्थेचे बनावट लेटर हेड वापरून अपात्र मुख्याध्यापक लाखनीचे पराग पुडके यांनी पद मिळवण्याची तक्रार केली होती। त्यासोबत आता एसआयटीच्या चौकशी स्वतः ओंकार अंजिकर याला अटकला आहे। एकंदरीत बघितलं असेल तर अंजिकर यांच्या संस्थेवर 3 शाळा चालवल्या। 19 पासून अंजिकर याने साधारणतः 30 शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी केल्याची जे माहिती आहे ती समोर येत आहे आणि त्याच एक अनुषंगाने तो आरोपी ठरलेला आहे। निश्चित। धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।